मी माझ्या मुलाबरोबर फायनान्शियल कॉन्व्हर्सेशन्स खूप आधीपासून सुरू केलेले आणि तो पण मला बिझनेस बद्दल काय काय विचारत असतो. त्यांनी मला विचारलं होतं की आई प्रॉफिट म्हणजे काय, तुम्ही विचार कसा करता. तर म्हटलं सिंपल आहे रे बाळा, जेवढं तू खर्च केलेला आहेस तुझ्या बिझनेससाठी त्याच्यापेक्षा तुला जास्ती मिळालं पाहिजे, हे त्याच्या डोक्यात बसलं होतं की आउटफ्लो पेक्षा जास्त इनफ्लो पाहिजे. बरं झालं सगळं. मग त्याच्या एका खास मित्राचा वाढदिवस आला होता. वाढदिवसासाठी तो म्हणला की आई तू खेळ वगैरे काहीतरी आणून दे. म्हणला अरे बाळा माझे खूप शूट्स आहेत, आपण ना त्याला पैसे पाकिटात घालून देऊ, यावेळेला मला नाही जमणार आहे त्याच्यासाठी काही शॉपिंग करायला. त्याला आकडा माहिती होता की मी पाकिटात घातलेले. ते त्यांनी गिफ्ट दिलं. बरं, गिफ्ट दिल्यानंतर तो थांबून राहिला आणि त्याच्या आई वडिलांना विचारलं रिटर्न गिफ्ट. तर त्याच्या आई वडिलांचा मला फोन आला की अगं तू खूप जवळची आहेस आमच्यासाठी म्हणून तुला फोन करा वाटला. असं नाही ना ग, बरोबर त्यांनी रिटर्न गिफ्ट नाही ना ग मागायला पाहिजे होतं. आता मी त्यांना कुठे समजावून सांगू की माझ्या पोरांनी इनफ्लो आणि आउटफ्लो इथं अप्लाय केला. मला हसू आलं. म्हणजे मी म्हटलं, मी एवढंच त्यांना सांगितलं मी बोलीन त्याच्याशी, पण मला खूप हसू आलं की बघ म्हणजे पोरं किती लहान. अच्छा, आणि तो तेव्हा तिसरीत वगैरे, दुसरी का तिसरीत होता तो तेव्हा. सो मुलांना जर तुम्ही हे एम्बाईब केलं ना की बाळा पैशांबद्दल ना हे सगळ्यांनी हे रिटर्न गिफ्ट दिलं म्हणून आपणही हेच रिटर्न गिफ्ट द्यायला पाहिजे, असं गरजेचं नाहीये.